कोणी 32शी तारी माऊलीला मुक्ताबाई म्हणे, दादा जेवता जेवता जर दोन दाताच्या मधात जीभ चावले गेली तर कोण दगड घेऊन आपले दात पाडले काय? नाही नाही. मग समाज आपल्यासाठी दातासारखा, पण दात काय आज आहे उद्या नाही. माणूस जन्माला आला तर दात घेऊन आला का जीभ घेऊन आला? कसं आहे आपल्याकडे? जीभच घेऊन येते ना. काही काही पोटेली जन्मतात दात असते तर त्याची संची करावं लागते. हेही मॅटर दातही येणं कठीणच आहे. आली तर मग संची करावं लागते त्याची. पण सहसा जर पाहिलं सरासरी तर जन्माला आल्यावर काही दिवसांनी दात येतात, जीभ सोबतच आहे. बरं मरताना जीभ संगत आहे, दात बिचारे सुट्टीवर चालले. म्हणून जिभीनं दाताले घाबराचं काही एक कारण नाही. कारण दाताचं काय, एकदा दात गेले का जिभीले मोकळा बगीचा आहे, कुठे कोणी मन आले नाही बोलाले नाही. कोणी धुळीवर जाय, वरतो जाय का खाली जाय, मोकळं गार खाली लोटांगण मोकळं पटांगण, कोण म्हणणार आहे तिला? असे दात तुमच्या जीवनात किती असतील तरी मुक्ताबाई म्हणाले, समजा जेवता जेवता जर जीभ चावली गेली तर कोणी दात पाळत नाही, कारण आपली जीवन आपलेच दात. म्हणून मुक्ताबाईचे जे शब्द आहे, 5 वर्षाचं वय आहे पण एवढा मोठा उपदेश. काम क्रोध मागे सारा, ताटी कुघळा ज्ञानेश्वर, योगी